नमस्कार मंडळी, आज मी बनवते उकडीचे मोदक. उकडीचे मोदक रेसिपी बरेच वेळा टाकलेली आहे, पण आज मी ही ते फुलं दिसतात ना त्यापासून बनवते. मी त्याचा जो कलर आहे ना तो पाण्यामध्ये उतरून घ्यायचा. ती फुलं आहेत गोकर्णाची किंवा तिला अपराजिता असं म्हणतात. तर इथे मी अशी भिजत ठेवलेली सुकलेली आहेत, म्हणजे ही देवाला वाहिलेली फुलं आहेत. ते फेकून न देता मी चहामध्ये वगैरे वापरते. तर आज म्हटलं त्याचे मोदक करूया. तर एक कढईमध्ये मी ऑलरेडी 1 वाटी पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये हे अर्धी वाटी ज्याच्यामध्ये मी फुलं ती भिजत घातली होती. तर बघा, तुम्ही बघू शकता त्याचा निळसर कलर पूर्ण त्या पाण्यामध्ये उतरलेला आहे. तर इथे आता मी पाणी, हे 1.5 वाटी पाणी आहे, त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलंय. थोडंसं मीठ घालून घ्यायचं, तूप घालून घ्यायचं. अगदी साधी आणि सोपी उकड आहे, फक्त प्रमाण व्यवस्थित ठेवलं ना तर छान उकड तयार होते. तूप घालून घ्यायचं आणि इथे मी काय करणार आहे ना, केशर पण मी आत्ताच टाकून घेणार आहे पाण्यामध्ये. तर इथे मी 2 चिमटे असं केशर टाकून घेतलंय. त्यामध्ये पाण्याचा कलर बघू शकता, थोडासा असा पिवळसर आणि निळसर कलर तुम्ही बघू शकता. तरी चांगली अशी उकळी येऊन द्यायची पाण्याला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पीठ घालायचे आणि इथे मी सारणही बनवून घेतलेलं आहे. ओलं खोबरं, गूळ, वेलची पावडर, त्याच्यामध्ये थोडीशी खसखस, असं ते सारण केलेलं आहे. तर इथे मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी हे पीठ घालून घेते. कारण हे 1.5 वाटी मी पाणी घेतलेलं आणि 1.5 वाटीच पीठ आपल्याला घ्यायचं आहे. हे प्रमाण असं अगदी बरोबर घेतलं ना तर उकळ एकदम छान होते. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण मिक्स करून झालं की त्याच्यावर 2 मिनटं झाकण ठेवायचं बारीक गॅस करून. आणि मग गरम असतानाच उकड ती मळून घ्यायची. मी बऱ्याच वेळा रेसिपी दाखवली आहे, त्यामुळे मी आता हे तुम्हाला डायरेक्ट दाखवते केलेले मोदक. तर इथे असे छान मोदक तयार करून घ्यायचे आणि ते 10 ते 12 मिनटं उकडून घ्यायची. आता माझ्याकडे हळदीची पानं एवढीच होती कुंडीमध्ये आलेली, तर ती मी लावून घेतले. किंवा मग नसेल तर चाळणीला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं. तर इथे मोदक तयार आहेत. निळसर आणि पिवळसर असा कलर तुम्ही बघू शकता. कॅमेऱ्यामध्ये कितपत दिसतोय माहीत नाही, पण छान कलर आलेला आहे. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.